दारव्ह्यात शालेय विद्यार्थ्याचं अपहरण, काकाकडूनच केलं गेलं पुतण्याचं अपहरण आणि अवघ्या 1 तासात आरोपीस केल्या गेली अटक. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. पूर्वजांची शेती नावावर करण्यासाठी केलं आहे अपहरण. बातमी सविस्तर. पूर्वजांची शेती आपल्या नावे करून घेण्यासाठी चुलत काकानेच पुतण्याचं अपहरण केल्याची घटना आज दिनांक 21 जानेवारीला सकाळी दारव्ह्यात घडली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार शिवाजीनगर परिसरातील विनोद कदम यांचा मुलगा सार्थक हा नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत अभ्यासा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जात असताना त्याच्या मागून मारुती 800 या 4चाकी वाहनाने येऊन सार्थक यास जबरीने वाहनात कोंबले व तेथून कारने पळ काढला. आपणास कुणी पाहिले नाही असा आरोपींचा अंदाज असावा, पण तो फेल ठरला, कारण सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी आरोपीस पाहिले होते. लगेचच ही वार्ता पोलिसांना कळवण्यात आली. तोपर्यंत मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं हालचाली सुरू झाल्या व पोलिसांकडून नाकेबंदी सुरू झाली. बोरिअरब, लाडखेड या ठिकाणी पोलिसांकडून आणि नागरिकांकडून नाकेबंदी करण्यात आली. ही बाब यवतमाळ रोडने जाणाऱ्या आरोपी समजताच त्यांनी आपले वाहन क्रमांक MH14H5443 हे बोरीवरून टर्न करून मुंडळ गावाकडे वळवले. ही बाब बोरिअबच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीचा पाठलाग केला व एका आरोपीस पकडले. पकडलेल्या आरोपीमध्ये वल्लभ अरविंद कदम वय 25 आणि फरार झालेल्या आरोपींमध्ये श्रीपाद अरविंद कदम वय 23, दोघेही राहणार आरंभी तालुका दिग्रस, तर एक करण सुभाष कांबळे राहणार भोसरी जिल्हा पुणे याचा समावेश आहे. पोलिसांनी तुर्तास घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास जारी केला आहे. या बाबतीत माहिती देताना रीता उईके, ठाणेदार, दारव्हा. आज सकाळी 8 वाजता दरम्यान विनोद कदम हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा सार्थक विनोद कदम वय 12 वर्ष हा अभ्यासा शाळेमध्ये 7व्या वर्गात शिकत असून त्याला मारुती 800 नंबर माहिती नाही अशा व्हॅनमध्ये किडनॅप करून घेऊन यवतमाळ रोडने गेले आहे. त्यानंतर आम्ही कंट्रोलशी संपर्क साधून सर्व जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावायला लावली. तशीच पोलीस स्टेशन कारंजा शहरचे ठाणेदाराशी संपर्क साधून त्यांना सुद्धा त्या एरियावर नाकाबंदी लावायला लावली आणि आमच्या पोलीस स्टेशनचा पोस्ट दारव्हा येथील स्टॉपसुद्धा मुलाचा शोध घेण्याकरता पाठवण्यात आले. त्यानंतर अंदाजे 9:30 वाजता दरम्यान माहिती मिळाली की ग्राम मुंडळ पोलीस स्टेशन दारव्हा हद्दीतील येथे सदर गाडी मिळाली असून त्यामध्ये एक आरोपी वल्लभ अरविंद कदम आणि सार्थक ज्या मुलाला किडनॅप केले तो मिळाले असून त्यानंतर पोलीस स्टेशन लाडखेड आणि पोलीस स्टेशन दारव्हाच्या स्टॉपच्या मदतीने पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि सदर मुलाचे वडील विनोद कदम यांच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे आणि सदर मुलगा सार्थक हा त्याचे वडील विनोद कदम यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. एक आरोपी ताब्यात असून इतर आरोपींचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. मॅडम, सदर अपहरण हे कशामुळे करण्यात आलं, काही माहीत पडलं का? सदर आरोपीला म्हणजे आपल्या ताब्यात असलेला वल्लभ अरविंद कदम राहणार आरंभी याच्याशी विचारपूस केली असता तो सांगतोय की त्यांचा आणि किडनॅप करण्यात आलेल्या मुलाचे वडील हे सख्खे चुलत भाऊ असून त्यांचा शेतीचा वाद म्हणजे पंजोबाच्या नावावर असणारी शेती ही वाहिती करतात परंतु नावावर झालेली नाही आणि ते मुलाचे वडील विनोद कदम हे जर आम्ही मुलाला घेऊन गेलो असतो आणि मुलाच्या वडिलांना सांगून ते शेती आरोपीच्या नावावर करण्यासाठी मुलाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला.